नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। पाणीव येथे विविध कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न। 3311 केव्ही विद्युत उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय लोकार्पण सोहळ्याचे आयोजन पाणीव येथे करण्यात आले होते। तसेच पाणीव तरंगफळ कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे योगदान माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते, सोलापूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती प्रकाश पाटील, सौ श्रीलेखा पाटील आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक प्रकाश पाटील यांच्या प्रयत्नातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव माननीय नितीन करीर, भारतीय प्रशासन सेवा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी माननीय राजेश कुमार, अप्पर मुख्य सचिव महसूल व वन विभाग श्रीमती आभा शुक्ला, अप्पर सचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग माननीय लोकेश चंद्रा, व्यवस्थापकीय संचालक माननीय चंद्रकांत पुळकुंडवार, विभागीय आयुक्त पुणे माननीय कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर माननीय मनीषा आव्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पाणीवचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ पाणीव यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदरचा वृत्तांत आणि व्हिडिओ आमचे लोकप्रवाहाचे माळशिरस तालुका ज्येष्ठ प्रतिनिधी अर्जुन ओहाळ यांच्या माध्यमातून प्रसारित करीत आहोत। 15 कोटीचा सिमेंट कॉन्क्रीटचा असेल, गावातलं 11 केव्हीचं एमएसईबीचं सबस्टेशन असेल, त्याच्या खाली 15 कोटी रुपयांची आमची वॉटर सप्लायची स्कीम असेल, की ज्या सगळ्या योजना या डॉक्टरांच्या माध्यमातून मुंबईमध्ये बसून त्या ठिकाणी त्यांचा पाठपुरावा करून पाणीव ग्रामपंचायतीला मिळवून देण्यामध्ये करीर साहेबांचा आणि राजेश कुमार साहेबांचा सिंहाचा वाटा यामध्ये दुमत असायचं कारण आपल्याला हे मुद्दाम अभिमानानं सांगितलंच पाहिजे की ज्या गावाची लोकसंख्या साहेब 2-3 हजार आहे, 2-3 हजार लोकसंख्येच्या गावामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रकारचा विकास होत असेल, एवढ्या मोठ्या प्रकारची कामं होत असतील, तर त्याच्या पाठीमागे 100% आपले आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत आणि आतापर्यंत आम्ही त्याच आशीर्वादावरती माळशिरस तालुक्यात नव्हे, सोलापूर जिल्ह्यात नव्हे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळ्या गोष्टी करत राहिलो आणि हे सगळं करत असताना आपलं पाठबळ आमच्या पाठीशी ठामपणानं राहिलं। त्या सगळ्या कुठल्याही गोष्टी बघ चांगल्या असतील, वाईट असतील, त्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीशी तुम्ही आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात। म्हणून पाणीवच्या पाटलाचं घर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठंतरी काहीतरी करतंय असं सगळीकडे चित्र उभं राहिलं, याबद्दल खरं तर डॉक्टरांचं, तुमच्या सर्वांचं, पाणीव ग्रामपंचायतीच्या वतीनं, पाणीव ग्रामपंचायतीच्या आमच्या सरपंचाच्या आणि सर्व सदस्यांच्या वतीनं आणि खास करून माझ्या गावाच्या वतीनं, ज्या गावाचे अनंत उपकार साहेब आमच्यावरती आहेत, हा गाव आमच्या पाठीशी ठामपणानं उभा राहिला नसता तर कधी काय आम्ही या ठिकाणी राहू शकलो नसतो, अशी परिस्थिती या गावाची। आणि ज्या वेळी आमच्यावरती वाईट प्रसंग आला त्यावेळी ठामपणानं आमचा गाव आमच्या पाठीशी उभा राहिला। आजही त्याच पद्धतीचा विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलोय, पण त्या गावाचं काहीतरी आम्ही देणं लागतो आणि हे देण्याचं कुठंतरी परतफेड केली पाहिजे। याच हिशोबानं आदरणीय आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माळशिरस तालुक्यातलं पाणीव हे एकमेव गाव आहे की ज्याच्या गावामध्ये विकासाचा एवढा प्रचंड निधी, मग शेजारी आमच्या 2 किलोमीटरवरती अकलूज आहे, शेजारी माळशिरस आहे, त्याच्या पलीकडे नातेपुते आहे, एवढ्या मोठ्या गावांना सुद्धा एवढा मोठा निधी आजपर्यंत आमच्या तालुक्यामध्ये कोणाला मिळाला नाही। तेवढा निधी पाणीवच्या सारख्या छोट्या गावाला आपल्या रूपाने आम्हाला आतापर्यंत मिळत राहिला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्हाला आपल्याला ठामपणानं सांगायचं की साहेब आमचं 3-4 हजाराचं गाव जरी असलं तरी या ठिकाणी आम्ही 25 हजाराची वस्ती होईल अशा हिशोबाने आमच्या ड्रेनेज व्यवस्था, आमची पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था, या सगळ्या व्यवस्थांचं आम्ही त्या हिशोबाने नियोजन केलेलं आहे। कारण जरी आमचं गाव 3-4 हजार लोकसंख्येचं असलं तरी 10 ते 15 हजार विद्यार्थी आज आमच्या गावामध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि आम्ही आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आम्ही कधी थांबायचं नाव घेत नाही, कारण येणाऱ्या काळामध्ये सगळीच कॉलेजेस ज्या ठिकाणी आहेत ती सगळी कॉलेज पाणीवसारख्या या छोट्या गावामध्ये असतील आणि माळशिरस तालुक्यातल्या लहान मुलांपासून ते एमबीबीएस मेडिकल पर्यंत सगळ्या मुलांचं आमच्या शिक्षणाच्या या ठिकाणी आम्ही ठामपणानं आपल्याला त्याचं प्रत्युत्तर देऊ। कारण आमचा साहेब निकाल आतापर्यंत कधीच आम्ही 100%च्या खाली कोणतेच निकाल आमच्याकडे झालेले नाहीत। अजूनपर्यंत बाकीच्या कॉलेजेसचे अर्ज मागवायचंच काम चालू आहे, परंतु साहेब आमची कॉलेज आता फुल झाली, आमची कॉलेज
ऍडमिशन संपलेत म्हणून आम्हाला आता बोर्ड लावायला लागलेले आहेत. एवढं प्रेम माळशिरस तालुक्यातल्या जनतेच्या रूपानं आणि आपल्या रूपानं आमच्यावरती होत आहे. यापेक्षा जास्त काही बोलायची गरज नाही. पुन्हा एक वेळ करी साहेबांचं आणि राजेश कुमार साहेबांचं, कमिशनर साहेबांचं या ठिकाणी मनापासून पाणीव ग्रामपंचायतीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि साहेब, काही असलं कसंही असलं तरी येणाऱ्या काळामध्ये जी पीएचसी आपल्याला शेजारी दिसते, या पीएचसीच्या रूपानं थोडंसं बोललं पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत कुठलीही तडजोड न करता आमच्या सीईओ मॅडमने आतापर्यंत 4 वेळा या पीएचसीला भेट दिली आणि या पीएचसी मध्ये ज्या गोष्टी नाहीत किंवा घडू शकत नाहीत त्या गोष्टी केवळ तुमच्यासारख्या अधिकारी या ठिकाणी आले म्हणून एवढे चांगली पीएचसी पाणीसारख्या ठिकाणी उभी राहिली. आणि या पीएचसी मध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. केस पेपर टोकन सिस्टीम आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आहे, आयुष गार्डनच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत, बायोमेडिकल वेस्ट या ठिकाणी केलेला आहे, सर्व ठिकाणी शोष खड्डे घेतलेले आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केलेली आहे, फायर अलार्म सिस्टीम बसवलेली आहे, आरोग्य शिक्षणासाठी संगणकीय साहित्य या ठिकाणी घेतलेलं आहे, सोलर सिस्टमची सगळी व्यवस्था मॅडमनी या ठिकाणी स्वतः उभा राहून करून घ्यायला लावलेली आहे. सर्व सुविधा युक्त हिरकणी कक्ष या ठिकाणी सुरू केलेला आहे. आरओ फिल्टरचं शुद्ध पाणी आपल्या समोरच आहे. आपल्याला कोणत्याही पीएचसी मध्ये गेल्यानंतर साहेब आतापर्यंत इतकी सुंदर पीएचसी मी स्वतः कधी पाहिलेली नाही. मला ठामपणानं आणि अभिमानानं आमच्या या तालुक्यातल्या आणि जिल्हा डीएचओच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक केलं पाहिजे की इतकी सुंदर पीएचसी जिल्ह्याच्या ठिकाणी न होता पाणीसारख्या ठिकाणी जर होत असेल तर साहेब हेच मॉडेल उभ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे व्हावं. आणि पाणीसारखी पीएचसी माळशिरस तालुक्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातल्या ज्या ज्या ठिकाणी नव्या पीएचसी होणं इच्छित आहेत त्या सर्वांच्या ठिकाणी अशा पद्धतीची पीएचसी व्हावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो. आणि ही पीएचसी होण्यासाठी ज्यांनी मनापासून काम केलं त्या बांधकाम विभागाच्या विलास शिंदेचं काम पूर्णपणे कंपाऊंडचं काम त्यांच्याकडेच आहे. पीडब्ल्यूडीच्या आमच्या पाटील मॅडमने आम्हाला सहकार्य सगळीकडेच केलेलं आहे. पीडब्ल्यूडीच्या सर्वच सहकार्यांचं त्यांच्या सहकार्यांचं आम्ही मनापासून ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीच्या पाटील कुटुंबियांच्या वतीने मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. त्यांचा आभार मानतो. आणि साहेब पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांच्या वतीनं पाणी ग्रामपंचायतीच्या आणि पाटील कुटुंबियाच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि असेच आशीर्वादाचे हात आमच्या डोक्यावरती आपले सदैव राहावेत एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बापूसाहेब. आपण पाणी विभागाच्या विकासाबद्दल इतंभूत सर्वांना माहिती दिलेली आहे. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची, साथ आमची.